नमस्कार मंडळी, आज माझी झाडं बघा किती आनंदात आहेत. आज सकाळी नळ आल्यामुळे त्यांना पोटभर पाणी मिळालं म्हणून ते खूप खुश असतात. अगदी आनंदाने डोलायला लागतात आणि माझ्याकडे बघून गदागदा हसायला लागतात. त्यांना माहिती असतं आज शावरनी मस्तपैकी आंघोळ घातल्या जाईल. झाडांना पाणी म्हणजे अमृत. माणसाला घाम आला की पाणी प्यावंसं वाटतं, तसंच झाडांना ऊन लागलं की त्यांनाही पाणी हवं असतं. म्हणून रोज त्यांना पाणी दिलं गेलं पाहिजे, कारण झाडं जगली तर आपण जगू. पटतंय ना मंडळी? आमच्या कंपाऊंडला लागूनच बाहेर एक मोठं झाड आहे. एक मोठं झाड दिवसाला 4 लोकांना पुरेल एवढा ऑक्सिजन देतो. या झाडामुळे आजूबाजूचं तापमान 2-4 अंशांनी कमी होतं. हा माझ्या बागेसाठी नैसर्गिक एसीच आहे, म्हणूनच माझ्या बागेत गारवा वाटतो. माझ्या बागेत निरनिराळे पक्षी पण येतात आणि एक गोड मनीमाऊ पण येते. कशी वाटली तुम्हाला माझी बाग? कमेंट्समध्ये जरूर कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. नमस्कार मंडळी, आज माझी झाडं बघा किती आनंदात आहेत. आज सकाळी नळ आल्यामुळे त्यांना पोटभर पाणी मिळालं म्हणून ते खूप खुश असतात. अगदी आनंदाने डोलायला लागतात आणि माझ्याकडे बघून गदागदा हसायला लागतात. त्यांना माहिती असतं आज शावरनी मस्तपैकी आंघोळ घातल्या जाईल. झाडांना पाणी म्हणजे अमृत. माणसाला घाम आला की पाणी प्यावंसं वाटतं, तसंच झाडांना ऊन लागलं की त्यांनाही पाणी हवं असतं. म्हणून रोज त्यांना पाणी दिलं गेलं पाहिजे, कारण झाडं जगली तर आपण जगू. पटतंय ना मंडळी? आमच्या कंपाऊंडला लागूनच बाहेर एक मोठं झाड आहे. एक मोठं झाड दिवसाला 4 लोकांना पुरेल एवढा ऑक्सिजन देतो. या झाडामुळे आजूबाजूचं तापमान 2-4 अंशांनी कमी होतं. हा माझ्या बागेसाठी नैसर्गिक एसीच आहे, म्हणूनच माझ्या बागेत गारवा वाटतो. माझ्या बागेत निरनिराळे पक्षी पण येतात आणि एक गोड मनीमाऊ पण येते. कशी वाटली तुम्हाला माझी बाग? कमेंट्समध्ये जरूर कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.